पळसखेडे येथील नाथजोगी समाज मंडळाच्या वतीने आज फलक अनावरणाचा कार्यक्रम अध्यक्ष साहेबराव बाबर यांच्या हस्ते संपन्न। या कार्यक्रमाला आमदार किशोर पाटील यांनी साहेबराव बागुल यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। तसेच जोगी समाज भडगाव, कुटली, रोकडा, कोळगाव, पळसखेडे, महिले अशा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात असून त्यांना ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गरजा पडतील त्या आमदार किशोरप्पा पाटील पूर्ण करणार आहेत। गेल्या वेळेस देखील आमदारांनी आश्वासन दिलं होतं आणि ते पूर्ण केलं। आता देखील आपल्या समाजासाठी जे जे अडचणी असतील त्या आमदारांपुढे मांडावे, जेणेकरून त्यांची अपूर्ण कामं पूर्ण होतील। तसेच यावेळेस आमदारांनी घरकुलांमध्ये सर्वात जास्त भटक्या आयुक्त जाती जमातीच्या उमेदवारांचं नावं घेतली। तसेच आमदारांनी गेल्या वेळेस देखील म्हटलं की शिकेल तो टिकेल, आधी शिक्षण घ्या। यावेळेस समाजाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव पवार यांनी ज्या ठिकाणी समाज आहे त्या ठिकाणी नातं आहे, प्रत्येकाच्या घरात नऊ मातेची पूजा झाली पाहिजे, लहान पोरांना मुलांना नवनाथांच्या आरती गीत व त्यांचं महत्त्व समजून देणं हे देखील या वेळेस कार्यक्रमाच्या वेळेस बाबर यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचं देखील आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला व नवनाथ मित्र मंडळाच्या फलक अनावरण कार्यक्रम संपन्न असं जाहीर केलं। यावेळी समाधान पवार, आबा जोगी, दगडू बाबर, गोरख जोगी, ताराचंद जोगी व समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये नवनाथांच्या फलक स्थापनेचा कार्यक्रम लवकरात लवकर होणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील व मध्य प्रदेशमधून ज्येष्ठ समाजसेवकांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे। ओम नमो आदेश अशा पळसखेडे येथे झालेल्या कार्यक्रमाचे येणाऱ्या पाहुण्यांचे उत्तम जोगी यांनी कार्यक्रम स्वागत केलं व आभार व्यक्त केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.